नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. शांघाय सहकारी संघटना एससीओचं 17वं शिखर संमेलन आजपासून कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनात उपस्थित राष्ट्रांना संबोधित करणार आहेत. एससीओ समूहाचे 6 सदस्य देश या संमेलनात सहभागी झाले आहेत. यावेळी भारताला एससीओचं पूर्ण सदस्यत्व मिळणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांनी आज अस्ताना इथं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शावकत मिर्झियोयेव यांची भेट घेऊन द्विपक्षीय स्तरावर चर्चा केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कर जीएसटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. जीएसटी प्रत्यक्षात आणण्यासाठी खासदार आणि आमदारांसारखे लोकप्रतिनिधी जनजागृतीच्या रूपानं मोठं कार्य करू शकतात, असं जेटली यांनी सर्व पक्षप्रमुखांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. नवीन करप्रणालीचे सर्व पैलू लोकप्रतिनिधींनी जाणून घेतले तर अंमलबजावणीच्या टप्प्यात व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रापुढे येणाऱ्या संभाव्य समस्या ते हाताळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर करप्रणालीत होणारा हा सर्वात मोठा बदल असल्याचं ते म्हणाले. आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल सुनावणार आहे. भ्रष्टाचार, दहशतवादी संघटनांना निधी पुरवण्यावर आळा घालण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं असल्याचं सरकारनं म्हटलं होतं. या प्रकरणी 4 मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. तो आज सुनावण्याची शक्यता आहे. सरकारनं पेन्शनधारक माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नींना देण्यात येणारा आर्थिक सहाय्य निधी दरमहा 1,000 रुपयांवरून 4,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी सैनिक संघटना, राज्य सैनिक मंडळ आणि माजी सैनिक तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या मागणीनंतर संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी निधी वाढवण्यास मंजुरी दिली. युवकांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण कमी झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितलं आहे. नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. तंबाखू सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. अल्पवयीन मुलांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण 45% तर 18 ते 24 वर्षे वयोगटातल्या मुलांमध्ये हे प्रमाण 28% कमी झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेनं नड्डा यांना तंबाखू नियंत्रणासाठी विशेष कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवलं आहे. बिहारमधल्या जामुई जिल्ह्यात 9 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि बिहार पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. यापैकी 2 जणांचा छत्तीसगडमधल्या सुकमा इथं झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात समावेश होता. या हल्ल्यात 25 केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या नक्षलवाद्यांकडून काही स्फोटकं आणि हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान छत्तीसगडमधल्या बस्तर इथूनही 18 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून खरीप हंगाम पीक कर्जाचं वाटप करून उद्दिष्ट तातडीनं पूर्ण करावं असे निर्देश उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. उस्मानाबाद इथं खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांनी पीक कर्ज वाटप आणि उद्दिष्टांबाबत माहिती दिली. कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण करणारा कायदा महिलांसोबत पुरुषांनाही संरक्षण देतो असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालय आणि राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं मराठवाडा स्तरावरील कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. एखाद्या महिलेनं पुरुषाविरोधात खोटी अथवा चुकीची तक्रार केली तर त्या महिलेला शिक्षेची तरतूद कायद्यात असल्याचं त्या म्हणाल्या. लंडन इथं सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारताला काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून